ओके ठीक आहे. लास्ट लेक्चर आपला मॅथ फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन लास्ट एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.6 त्यामधले लास्टचे 2 क्वेश्चन्स बाकी आहे फक्त आता. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 9 Question number 9. If 460 is divided by a natural number quotient is 6 more than 5 times 5 times the divisor 5 times the divisor and remainder is 1 find the quotient and divisor. 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 आता मग प्रॉब्लेम खूप सोपा आहे. महत्त्वाचा एकच मुद्दा तुम्हाला आठवले इथे तुम्हाला प्रॉपरली नाव समजली पाहिजे. क्वोशंट कुणाला म्हणायचं, डिवायझर कुणाला म्हणायचं, रिमाइंडर कुणाला म्हणायचं. इकडे बघा एकदम सिंपल करून सांगतो. सपोज आता हे माझा रफ वर्क आहे. जर तुम्ही एखाद्या नंबरला डिवाइड करताय ना तर ज्या नंबरला डिवाइड करतात तो नंबर इथे माझ्या किती 460 बरोबर आहे. तो 460 ला एका डिवायझरने डिवाइड करायचं बरोबर आहे. मग हा डिवायझर असतो, हा डिव्हिडंड असतो आणि वरती जो येतो क्वोशंट आणि डिव्हिजन झाल्यानंतर खाली जो उरतो तो रिमाइंडर बरोबर आहे. ज्याला डिवाइड करायचं तो डिव्हिडंड, ज्याने डिवाइड केलं तो डिवायझर, जितकी डिव्हिजन आली तो क्वोशंट आणि जितका खाली शिल्लक राहिला तो रिमाइंडर बरोबर आहे. ओके आता इथे 2 प्रकारचे फॉर्म्युले किती आहेत ते. एकदम पहिला फॉर्म्युला असा आहे डिव्हिजन
इज इक्वल टू, डिव्हिजन म्हणजे काय, डिव्हिडंड अपॉन डिवाइड इज इक्वल टू कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवाइड. हा एक फॉर्म्युला आहे किंवा याच्यापेक्षा दुसरा फॉर्म्युला जो आपण भरपूर वेळेस वापरतो तो आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. बरोबर आहे. तर आता आपल्याला दिलंय काय पाहतो, हा डिव्हिडंड दिलाय तुम्हाला किती 460, रिमाइंडर दिलाय तुम्हाला किती 1, पण त्यांनी दिलेला काय नाही तुम्हाला, कोशंट दिलाय का नाही, डिवायझर दिलाय का, कोशंट आणि डिवायझर दिलेले नाही. बरोबर आहे. पण कोशंट जर डायरेक्ट मानला आपण डिवायझर डायरेक्ट, मग इथे काय केलंय पहा, if 460 is divided by plus natural number, बरोबर ना, म्हणजे हा नॅचरल नंबर आहे. मग असं करू डिवायझरला x, डिवायझरला काय करा आपण, त्याचा कोशंट किती होईल पॉवर का, कोशंट इज 6 मोर म्हणजे काय प्लस, कोशंट काय असणार 6 प्लस मोर 5 टाइम्स द डिवायझर, 5 टाइम्स 5x, x च्या 5 टाइम्स किती 5x होतील ना, म्हणजे कोशंट काय भेटला आपल्याला 5x + 6. बरोबर आहे. ओके. आता आपले सर पहिले लिहायचे, लेट डिवायझर इज x आणि x हा काय नॅचरल नंबर, हे डोक्यात ठेवा की इंटू ब्रॅकेट येतो अँड x बिलॉंग्स टू n, n म्हणजे काय नॅचरल नंबर आणि स्पेशल सिम्बॉल काढा. नॉर्मल n पेक्षा नॅचरल नंबरचा स्पेशल सिम्बॉल आहे. बरोबर आहे ना, तुम्हाला मी शिकवलं ते स्पेशल सिम्बॉल आहे. हा नॅचरल नंबरचा स्पेशल सिम्बॉल आहे n, पण मॅन्डबल दिलं. ओके, हे लिहून ठेवलं बघा. आता ओके, आता मी लक्षात बरं का, हा झाला काय आला डिवायझर. आता मला काय लिहायचं आहे कोशंट अँड कोशंट इज काय इज कोशंट, कोशंट इज 6 मोर, 6 मोर. बरोबर ना, मोर म्हणजे ऍड करून द्या 6 मोर 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझर आहे x त्याचा 5 टाइम झाले 5x, म्हणजे मला कोशंट काय भेटला 5x + अडचण काय, रिमाइंडर दिला, रिमाइंडर किती आहे 1, हा दिलेली लिहितो. ऑल्सो यांनी आपला काय काय दिले डिव्हिडंड, डिव्हिडंड किती दिला 460 अँड रिमाइंडर 1. बरोबर आहे. इथपर्यंत काय वाटते. ओके, आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, वी नो दॅट डिव्हिडंड इज इक्वल टू काय असतो डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला कुठे होता 9th ला हा फॉर्म्युला होता तो ऑनलाईन जा. बरोबर आहे, तो ऑनलाईनच सांगतो. ओके ठीक आहे, आता शब्द काही घेऊन नाही, आपला फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. आणि तुम्हाला फ्युचर मध्ये भविष्यामध्ये 12th सायन्स जर घेतलं तर मॅथ्स मध्ये हा फॉर्म्युला इंटिग्रेशन साठी वापरायचा. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. तर काय तुम्ही या नंबर डिवाइड केलं, एवढी डिव्हिजन झाली आणि एवढा नंबर शिल्लक राहिला. जर तुम्हाला हा नंबर किती विचारलं कसं फाइंड करणार,
या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या आणि त्याच्यामध्ये हाय नंबर फॉर एक्झाम्पल सांगतो सपोज आपण एक कोणता नंबर सांगतो 15 15 ला मी डिवाइड करतो 2 बरोबर आहे आता मला सांगा डिव्हिडंड किती आहे बोला 15 डिवायझर किती आहे 2 त्या डिव्हिजन 2 7 14 आता हा तुमचा डिव्हिडंड हा तुमचा डिवायझर हा कोशंट हा रिमाइंडर आता तुम्हाला जर फाइंड करायचं असेल तुम्ही कसं करता बा या दोघांचा घेणार मल्टिप्लिकेशन 2 into 7 आणि त्यामध्ये हा पण आहे का किती झाला भेटला का हा मग तोच रूल वापरला डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर इज इक्वल टू अडचण का इथपर्यंत अडचण का बरोबर आहे ओके मग आता आपल्या सगळं व्हॅल्यूज आहे का डिव्हिडंड आहे किती 4 टाकला इज इक्वल टू ब्रॅकेट टाकला डिवायझर किती घेतला आपण x बघा डिव्हिडंड किती घेतला डिवायझर x इनटू ब्रॅकेट कोशंट किती आहे 5x plus 6 प्लस रिमाइंडर किती आहे अडचण बोलावर इथं फक्त एकदा आपण फॉर्म्युला आठवला तो जर आठवला त्यात काय विषय वाटते का या व्हॅल्यूज आपण मानला डिवायझर आपण x मानला क्वेश्चनच्यामुळे 5x plus 6 भेटला आणि डिव्हिडंड दिला होता 460 रिमाइंडर दिलेला आहे 1 बरोबर आहे टाकला व्हॅल्यूज आता सिम्प्लिफाय करायचं आता कसं सिम्प्लिफाय करणार हा जो x आहे हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे x ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं काय होईल 460 5 into x 5x into x झाले 5 स्क्वेअर प्लस 6x प्लस त्या 1 ला काय मल्टिप्लाय नाही तो 1 आहे असं ही टर्म आणतो आणि लिहिताना साइड वरून चालेल दॅट इज परत पहिले हा नंबर 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 is equal to therefore 5x square plus 6x आता बघा या दोघांचं साइन सारखं आहे का वेगवेगळं आहे वेगवेगळं साइन वेगवेगळं लहान नंबर मायनस करायचा 460 न 1 गेला बरोबर आहे साइन मोठ्या नंबर साइन मायनस हे काय भेटलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर आहे मग हे काय करायचं फॅक्टर्स काढा फॉर्म्युला वापरा फक्त काउंटिंग स्क्वेअर वापरायची नाही ओके सोडवा मला समासामध्ये लिहून ठेवा ज्यावेळेस तुम्ही स्टडी करायला बसताल ना त्यावेळेस नोटबुक पुस्तकाला उचलला समासात तो फॉर्म्युला पण तुम्हाला दिसेल
ओके, फॅक्टरायझेशन करणं महत्वाचं. थोडेसे मोठे नंबर आहे, फॅक्टरायझेशन करताना जर मल्टिप्लिकेशन करून घेतलं तुम्ही आणखीन अवघड होईल. मल्टिप्लिकेशन करू नका. जास्त मोठे नंबर आल्यावर मी तुम्हाला एकदा करून दाखवलेले. जर जास्त मोठे नंबर आले तर फॅक्टरायझेशन करताना मोठ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करून मग परत फॅक्टरायझेशन करायला अवघड होतं. मग काय करायचं अशा वेळेस? त्याचं थोडस बारीक फॅक्टर करायचा प्रयत्न करायचा. ऑटोमॅटिक आन्सर सापडतो. इथे बघा, तुम्हाला इथे काय करायचंय, तुमचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे. सपोज फॅक्टरायझेशन लगेच मला फॉर्म्युला यूज करा. फॉर्म्युला b² - 4ac. 4ac हा नंबर खूप मोठा होता. स्क्वेअर रूट मध्ये प्रॉपरली कॅल्क्युलेट करा, आन्सर येऊन जाईल. 5 आपण फॅक्टरायझेशन करतो का, तर पहिला कम्प्लीट स्क्वेअर टर्मच्या कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट, बरोबर आहे ना. त्या दोघांचं घेतो मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लिकेशन मला काय येईल याची घेणं देणं. म्हणजे आपण शोधणार आहे की ऍडिशन शोधायची का सबट्रॅक्शन शोधायची. सबट्रॅक्शन. वरती मायनस आला ना मल्टिप्लिकेशन, म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे डिफरन्स दिसतोय. आता हे जर नाही जमलं तर मला काय करायचं, फॅक्टरायझेशन करायचं असेल. कोणाचं प्रॅक्टिस करायचं, हा ऑर्डिनरी प्राईम नंबर आलेला आहे बरोबर का, तुम्ही साईडला फॅक्टर मायनस संपला ना. 4 5 9 5 इथे मला शेवटी 9 दिसतोय. 4 5 हे ऍडिशन केली तर पहा 4 + 5 9 9 + 9 18 आला का. 18 हा त्याच्या टेबल मध्ये येतो. मग याला 3 डिव्हिजन जाणार आहे. मग याचा 3 बाजूला येते, या 3 डिव्हिजन. 3 1 = 3, 3 5 = 15, 3 3 = बरोबर का. म्हणून का याचं मल्टिप्लिकेशन एवढं घेतो, बरोबर आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर मी केलं, आणि आपले दोनच नंबर पाहिजे ना, मग एक नंबर मी हा धरला, दुसरा आन्सर 15. म्हणजे हे जर 15 घेतलं तर डिफरन्स 6 चा उरतो का रे. या दोघांना डिफरन्स 16 चा येतोय का. खूप मोठा डिफरन्स राहतो अजून. आणखी बारीक करायला लागेल. इथं आणखी पहा 1 + 5 6 + 3 9 9 च्या टेबल मध्ये येतो. मग परत त्याला डिवाइड काढूया. 5 × 3 × 3 × 5 1. आता मात्र तुम्हाला एक नंबर भेटतोय, बाकीच्या सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन करू. किती 5 × 3 15 15 × 3 45
आणि 45 इंटू 51 म्हणजे हे 45 इंटू 51 म्हणजे हेच ना, पण याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? किती येतोय? आला का? म्हणजे आपले दोन नंबर्स कोणते कोणते? 51 45 आणि 51. आता प्रश्न राहिला सायन्सचा. सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर प्लस 6 येते. म्हणजे प्लस हे मोठ्या नंबरला द्यावा लागेल. छोट्या नंबरला अडचण बोला बरं. हा उद्योग आपण एकदा केला होता प्राईम फॅक्टरायझेशनचा. जर मोठे नंबर आले तर यांचं मल्टिप्लिकेशन करून आणखी मोठा नंबर करण्यापेक्षा साइन बाजूला करून घ्या. तुम्हाला साइन वर अंदाज येतो. तर हे साइन आणि साइन मायनस असणाऱ्या दोघांची काय घ्यायची? सबट्रॅक्शन. हे या साइन वर डिपेंड. हे साइन बदलला याचं प्राईम फॅक्टरायझेशन आणि कर बारीक बारीक करत गेलो तर ऑर्डर आपला 51 किंवा 45 भेटला. नंबर 6 चा होतो. बरोबर आहे? ओके. मग आता आपल्याला दोन नंबर्स भेटले. हे बायफर्केशन करायचं आहे मिडल नंबर. म्हणजे मला इथे काय म्हणता येईल? 5x² मायनस 4 या दोघांना पण x ने मल्टिप्लाय ची लागली रिप्लेस करायचं प्लस 51x मायनस 49 फक्त समजा का प्रत्येकाला ग्रुप करायची. पहिला ग्रुप हा आणि दुसरा ग्रुप हा. बरोबर का? पहिल्या ग्रुप मध्ये कॉमन नेट काढा. जर इथे कॉमन चुकला ना तर आन्सर इथपर्यंत येऊ चुकतंय. कॉमन नेट काढा 5 आणि इथे 5 इथे 49 आहे ना, 45 आहे ना, म्हणजे 9 बरोबर. ओके. आणखी एक कॉमन निघाला. पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिला? मायनस हे डोक्यात ठेवा. पहिल्या टर्म मध्ये काय होणार? हा मला असा लिहिता येतो P1 into 9 दोन पाच 9 1 9 9 5 आला का बरोबर तेवढंच. म्हणजे 45 9 ही व्हॅल्यू काय आहे? 51 into 9 बरोबर आहे ना. मग तो 9 कॉमन 51 कॉमन काढला इथे होतं. ओके. राईट साइडला काय होणार? 0 राईट स्टॉप कर. ओके. आता मला तुम्ही पाहिलं तुमचं फॅक्टरायझेशन बरोबर आहे, कॉमन काढलेला पार्ट बरोबर आहे, म्हणून तुमचे ब्रॅकेट कसे आले? सेम. जर तुमचे ब्रॅकेट सेम आले तरच याचा अर्थ फॅक्टरायझेशन बरोबर आहे, तुम्ही कॉमन काढलेलं बरोबर आहे. जर ब्रॅकेट वेगवेगळे आले तर एक तर फॅक्टरायझेशन चुकलेलं असेल किंवा कॉमन काढताना चुकलेलं असेल. समजलं प्रत्येकाला? ब्रॅकेट सेम आलेच पाहिजे. तो सेम आलेला ब्रॅकेट लाईनचा एकदा आणि जे दोघ जण ब्रॅकेटच्या बाहेर आहे हे टाकायचं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय इंटू 5x प्लस 51 अडचण. ओके. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती? 0 0 कधी येऊ शकतं? एक तर दोन्हीपैकी एक ब्रॅकेट 0 असेल तरच मल्टिप्लिकेशन 0 येण्याची कंडिशन असते. मल्टिप्लिकेशन 0 कधी होऊ शकतं? तर दोघांपैकी एक 0 असेल तर. मग आता बाळांनो हा मायनस नाही इकडे गेला तर हा
तुम्हाला बरोबर आहे. बाळा नेगेटिव्ह असतो काय 1 पासून बरोबर आहे. पण x is natural number and therefore it should not be negative. तो नेगेटिव्ह चालणार नाही. याचा अर्थ करा therefore तुम्ही x ची व्हॅल्यू -51/5 घेऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ करा तुम्ही x ची व्हॅल्यू किती घेणार. ओके म्हणजे x किती भेटला आपल्याला. x किती भेटला नाही. पण x म्हणजे काय स्टार्टिंग दोन वेळा डिवाइजर. मग therefore आपण फायनल आन्सर लिहितो therefore divisor is 9 and मला दुसरं काय फाइंड करायचं आहे and quotient पण वर्डिंग पण बदलत नाही इथेच घेतो. divisor is 9 and quotient is काय 5x plus 6 पण x म्हणजे किती 9. याचा आन्सर किती येईल 5 into 9 45 45 plus 6 म्हणजे डिवाइजर आहे 9 आणि क्वोशंट किती आहे 51. आन्सर बोला बरं एक्झाम्पल मध्ये त्याच दोन गोष्टी विचारल्या होत्या का. ओके हे थोडंसं टफ वाटलं नाही एक्झाम्पल कारण की आपलं सेकंड लास्ट एक्झाम्पल होतं. आता लास्ट एक्झाम्पल आहे चॅप्टर संपणार आहे आणि साहजिक आहे चॅप्टरच्या शेवटी त्यांनी हार्ड एक्झाम्पलच दिले असणार. इथपर्यंत तुमचा स्टडी झालाय मग काहीतरी डोक्याला इंजिनिअरिंग सारखं नको का. ओके झालंय. एक्झाम्पल नंबर 9 झालंय. ठीक आहे एक्झाम्पल नंबर 10 तो क्वेश्चन लिहायचा आणि ऍक्टिव्हिटी तयार करायला घ्यायची लगेच. लास्ट क्वेश्चन चॅप्टरचा म्हणजे ज्यांनी ऑनलाईन लेक्चर स्टार्टिंग पासून केलेत ना त्यांच्या मॅथ फर्स्टचा लास्ट एक्झाम. त्यांचं मॅथ फर्स्ट संपलं कारण की आपण ऑनलाईनला काही चॅप्टर्स घेतले होते बरोबर आहे.
ठीक आहे, आता एका प्रॉब्लेम रिपीट घ्यायचा आहे कोणता लिनियर इक्वेशन बरोबर आहे. ठीक आहे, तर आपण रिपीट घेऊ. पण आता ह्या चॅप्टरचं लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 10 पेज नंबर 52 खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, डायग्राम काढायची, ऍक्टिव्हिटी पूर्ण लिहायची, डायग्राम पण काढायची, क्वेश्चन पण लिहायचा आणि सोल्युशनचा पार्ट पण लिहायचा. आणि एक करा फक्त ऍक्टिव्हिटी लिहिताना एक उद्योग करा, आता थोडासा एक स्टेप मध्ये गॅप देत चला. एक स्टेप लिहिणार आहात तुम्ही, त्यानंतर एक गॅप देत जा किंवा मग सगळे कंटिन्यू करून घ्या आणि खाली हिंट बॉक्स तयार करू आपण. चालेल? ओके, इकडचा पार्ट असतो क्वेश्चनचा. ऍक्टिव्हिटी बनवायची आहे, बरोबर करायची नाही. अजून आपली सगळ्या चॅप्टरचे डिव्हिजन परत बाकी आहे, बरोबर ना? प्रॉब्लेम सेट सगळ्यांचे बाकी आहे, प्रॉब्लेम सेट आपण एक पण नाही घेतला. चॅप्टर संपू द्या म्हणजे मॅथ संपलं. क्वेश्चन नंबर 10. ओके, in the adjoint figure, x minus 2 x minus 4 x plus 1 in the adjoining figure, quadrilateral A B C D is a trapezium. AB parallel to CD and its area is 33 centimeters square. The information on the information given in the figure
find the length find the length of all sides of the quadrilateral ABCD. Stop. Fill the empty boxes to get the solution. To get the solution. ओके, हा एक क्वेश्चन आणि ज्याच्यात त्यांनी खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, एम्प्टी बॉक्सेस फिल करायचे म्हणजे सोल्युशन. ऍक्टिव्हिटी लिहायची तुम्हाला ऍक्टिव्हिटी लिहायची पद्धत सांगितलेली, जशी ऍक्टिव्हिटी आली तशी सगळ्यात पहिले आन्सर पेपर मध्ये उठवायची. फक्त एक करत चला. बोर्डसाठी फायनल सगळ्यात शेवटची आयडिया सांगतो ऍक्टिव्हिटीची. तुम्ही आयडिया ऍक्टिव्हिटी लिहिणार ना, फक्त बोर्ड लिहिता वेळेस तुम्ही पैसे पूर्ण दिले बोर्डला, ऍक्टिव्हिटीची एक स्टेप लिहिली का मध्ये एक ब्लँक बोर्ड सोडायची. एक स्टेप एक ब्लँक बोर्ड, एक स्टेप एक ब्लँक. या प्रकारे सुधारित होईल. आणि जर पुढे कॅल्क्युलेशन जास्त घोळ झाला तर पेन्सिल ते करू शकता. एखादी स्टेप तुम्हाला वाटलं की आम्हाला डायरेक्ट ह्या स्टेप वरून ह्या स्टेपला नाही येता येते, मध्ये एक स्टेप एक्स्ट्रा घ्यावा लागणार आहे. आपण होतं ना असं, त्या ठिकाणी तुम्ही ती स्टेप पेन्सिलने लिहू शकता. बरोबर आहे. नंतर खोडली तरी चालेल, नाही खोडली तरी काय फरक पडत नाही. ओके, क्वाड्रिलेटरल ABCD फॉर्मॅट में सोडणार आहे. हिंट बॉक्स बनवणार नाही याला. क्वाड्रिलेटरल ABCD is a trapezium AB parallel CD. Area of quadrilateral ABCD is equals to 1/2 AB plus CD into box. Therefore, 33 is equals to 1/2 into x plus 2x plus 1 into box. Therefore, box is equals to 3x plus 1 into again. Okay. Therefore, प्रत्येकाने गॅप सोडलाय का कोणी? प्रत्येक स्टेपला नाही सोडला. ठीक आहे, ज्यांनी नसा सोडला त्यांनी जे मध्ये मध्ये मी स्टेप्स लिहिले ना त्या हिंट बॉक्स मध्ये लिहिले तर चालतील. त्यांनी खाली हिंट बॉक्स तयार करून घ्यायचा फक्त आणि तिथे त्या स्टेप्स लिहायच्या. Okay, therefore 3x squared plus minus
काय वाढणार क्वेश्चन लिहायला भरपूर जागा केली आहे त्यामध्ये मेन मुद्दा असा आहे मोठी ऍक्टिव्हिटी त्यामुळे मी याला हिट बॉक्स तयार नाही केला परत बरोबर आहे ओके आधी बघा सगळ्यात पहिले हा काय थोडंसं बेसिक या एक्झाम्पल साठी गरजेचं नाहीये पण एक बेसिक जनरल आपल्या नॉलेज साठी व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रॅपेझियम ट्रॅपेझियमच्या फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला नीट आहे व्हॉट इज ट्रॅपेझियम ना ते एरिया खात्यात पण ट्रॅपेझियम काय सांगा एक क्वाड्रॅटरल घ्या त्यातली एक पेयर एक साइडची पेयर समोरासमोरची पॅरलल पण दुसरी नाही काय म्हटलो क्वाड्रॅटरल मध्ये समोरासमोरची एक पेयर पॅरलल दुसरी पॅरलल नाही त्या क्वाड्रॅटरला आपण म्हणतो ट्रॅपेझियम मग इथे बघा ही AB आणि ही CD पॅरलल आहे पण इकडे AD आणि ही BC ही पॅरलल नाहीये पण तिथं मार्किंग दिल्यामुळे इक्वल आहे बरोबर आहे इक्वल इक्वल असतात पण काय वेळेस असतात पण इथे इक्वल दिलेलं आहे डायग्राम मध्ये बरोबर आहे हा ट्रॅपेझियम मग ट्रॅपेझियम मध्ये एक पेअर ऑफ साइड्स एकाची पॅरलल असते दुसरी पॅरलल नसते बरोबर आहे तर मग ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 into sum of parallel sides into perpendicular sides तुम्हाला वरती लिहायचं असेल समासामध्ये तर समासामध्ये लिहून घ्या म्हणजे आपलं फक्त हे एक्झाम्पल सुटणं हे गरजेचं नाही याच्याबरोबर बेसिक पण येणं गरजेचं आहे बरोबर आहे ना ओके एरिया ऑफ ट्रॅपेझियम area of trapezium is equal to 1/2 into ब्रॅकेट करा into ब्रॅकेट मध्ये लिहायचंय ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार sum of the parallel sides bracket complete into height ओके फॉर्म्युला परत सांगू ओके एरिया ऑफ ट्रॅपेझियम चेक करा सांगी बरोबर लिहिला का एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 into ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं असेल sum of the parallel sides आहे ब्रॅकेट कंप्लीट करून into करून काय लिहिली आता बाळांनो इथे तोच फॉर्म्युला यूज केला आहे मी पॉवर एरिया ऑफ ट्रॅपेझियम कारण की एबीसी काय आहे ट्रॅपेझियम एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 into ब्रॅकेट मध्ये काय म्हणतो मी सम ऑफ द पॅरलल साइड्स ना मग पॅरलल साइड्स कोणता आहे एबी आणि सीडी into काय पाहिजे हाईट मग याची हाईट कोणती हाईट परपेंडिक्युलर दिली आहे AM ही याची काय आहे मग इथे मी सर्वात पहिले काय लिहिणार या बॉक्स मध्ये मला काय लागणार AM बरोबर आहे मग पहा यांनी ही व्हॅल्यू पुट केली एरिया ऑफ ट्रॅपेझियम एरिया दिलाय ना क्वेश्चन मध्ये किती एरिया त्यांनी तो पुट केला तो आपण पण पुट केलेला नाही इज इक्वल टू 1/2 ऍज इट इज AB ची व्हॅल्यू डायग्राम चेक करा बरं AB ची व्हॅल्यू किती आहे आणि CD ची व्हॅल्यू किती आहे आली का AB प्लस CD मग इथे मला इंटू कोण पुट करावं लागेल AM ची व्हॅल्यू काय x - 4 त्याला ब्रॅकेट करा अडचण आता मला हे सॉल्व्ह करून काय करू राहिले 1/2 पुढे गेला आपला स्टेट दिसली पाहिजे आता बघा का हा 2 जर डिवाइड केला तर काय होईल
तो जर इकडे मल्टिप्लाय झाला तर 33 into 2 किती होणार? आणि इकडे बघा हा x plus 2x किती झाला? +1 आहे असं का? मग या ब्रॅकेट मध्ये कोण असतं? त्याला पुढे काय केलं त्यांनी? बरोबर आहे. आता बघा इथे ज्यांनी इथे जागा सोडलेली ती खाली हिंट बॉक्स तयार करते. माहिती तुम्हाला हिंट बॉक्स कसं तयार करायचा? बरोबर आहे. यापूर्वी आपण ऍक्टिव्हिटी मध्ये घेतलेला आहे. आता मला जर हे सॉल्व्ह करून डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्यांनी, बरोबर ना? स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू 0 दिला. मग मी याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून घेतो. मला सांगा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय ना क्वाड्रॅटिकचं. मग सर्वात पहिले हा जो x आहे ह्या x ने मी दोघांना मल्टिप्लाय करून घेतो. आता ही स्टेप मी रेड पेन लिहिणार. Therefore 66 is equal to 3 into x झाला प्लस 1x. अडचण काही? या -4 ने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय. -4 into 3 किती झाला? 12x -4. अडचण या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते साइन प्रमाणे होऊन जाईल. बरोबर आहे? अरे बरोबर आहे. आणि हा इकडे प्लस आहे, इकडे गेला तर साइड बदलून मी असं लिहितो. दॅट इज 3x² प्लस 1 मायनस 2 किती झाला? -4 -66 इज इक्वल टू, आणि मग या दोघांची ऍडिशन किती होईल? किती होईल? -7. बरोबर आहे. आता ही स्टेप अशी दिसणार ऍक्च्युअली 3x² -11x -70 इज इक्वल टू 0 ना. आता या व्हॅल्यूज मला इथे पुट करायचे. 3x² झाला म्हणजे साइन -18 प्लस घेतले म्हणजे -11x. मला साइन पण ऍडजस्ट करून द्यायचे. त्यांनी दिलेले साइन आणि आपल्या आलेले साइन दोन नको व्हायला. आणि पुढे मायनस केलं, मायनस बरोबर ऍडजस्ट झाला. पुढे काय झाले? अडचण. हा आता हे मला फॅक्टरायझेशन सोडवायचं. 3 into 70 किती? किती? 210. एवढं मल्टिप्लिकेशन. आणि आता हा मायनस असेल ना तर सबट्रॅक्शन आली पाहिजे 11. 210 एवढं मल्टिप्लिकेशन आणि 11 एवढी सबट्रॅक्शन. 21 into 10. सोपे नंबर आहे ना. माझं वाहिनी असली 3x² -21x plus 10x minus 7 equals to 0. आयडिया तुम्हाला दिलेली होती पहा. समजली का? 10 आहे ना म्हणजे 100% 21 into 10 घ्यायचा होता. एक सबट्रॅक्शन करून ह्या दोघांचा एक ग्रुप होईल, ह्या दोघांचा एक ग्रुप होईल. पाहिलं का? बरोबर ना. -11 असते ना. आता हा मायनस प्लस मायनस ऍक्च्युअली. हा इथे मायनस आला होता पण यांनी इथे बॉक्स मध्ये प्लस दिलाय ना म्हणून आपण तो 11 आतमध्ये टाकला. मग या दोघांची सबट्रॅक्शन करून बघ ना. ऍडिशन जर केली हा प्लस आहे हा मायनस आहे, सबट्रॅक्शन होईल 11. साइन कोणतं घ्यायचं? बरोबर. ओके. आता दोघांच्या ग्रुपमध्ये सध्या 3 चं कॉमन निघाला. इथे काय होईल? इथे काय उरला? x -7. याने त्यांनी बॉक्स दिलेला नाहीये, त्याला फक्त मी अंडरलाईन करून चालेल का? ओके. पुढची व्हॅल्यू +10 यातलं कॉमन काढलं. इथे काय होतं? x -7. याचा अर्थ आपलं सगळं बरोबर झालंय. बरोबर आहे. ओके. आता तो 10x प्लस 3x प्लस 10 त्यांनी बाजूला घेतला. पण ह्या ब्रॅकेटमध्ये काय द्यायला लागेल रे? x -7
कॉमन वाला ब्रॅकेट. हा पहिला ब्रॅकेट 0 वर, दुसरा ब्रॅकेट 0 म्हणजे काय येईल? इथे x ची व्हॅल्यू दिली, हा प्लस च्या दिलेला मायनस, हा मल्टिप्लाय करायचा डिवाइड, आणि इथे हा मायनस दिल्यानंतर प्लस. मग x लेस शुड नॉट बी निगेटिव्ह. लेस निगेटिव्ह असते का कधी? नाही. मग x ची व्हॅल्यू तुम्ही -n/3 नाही लिहू शकत, त्यांनीच दिली. मग x ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल? 7. याच्यावर तुम्हाला सर्वात पहिले ab सांगायचं. बरोबर का? तर सगळ्यांनी दिलेलं आहे. ab म्हणजे काय होतं? x. बरोबर आहे ना? पण x म्हणजे मग किती? 7. काही युनिट एरियाला काय आहे? सेंटीमीटर स्क्वेअर. मग त्याला काय आहे युनिट? अडचण. दुसरी व्हॅल्यू सीडी ची व्हॅल्यू किती आहे? 2x + 1. ऍक्च्युअली लिमिट तर गरजेचं नाहीये, पण आपल्याला सॉल्व्ह करायला जागा पाहिजे काहीतरी. तुम्ही ते बाजू सॉल्व्ह करून घ्या वाटलं तर. मग 2x + 1, मग x ला किती टाकायची? 7. 2 × 7 14 + 1 15 सेंटीमीटर. आणि राहिला प्रश्न एडी आणि बीसी दोन्ही इक्वल आहे, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? x मायनस. आता ही x मायनस 2 ची व्हॅल्यू किती? x म्हणजे किती? 7 - 2. हे बघा, अशा प्रकारे तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर संपला. शेवटच्या ऍक्टिव्हिटी थोडीशी गणमत होती, बरोबर आहे, पण सरळ सरळ त्यांनी बऱ्याचशा हिंदी ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेल्या आहे, तर ती आयडिया सापडणं गरजेचं आहे. बरोबर आहे. फक्त मेन इथे जवळजवळ 2-3 स्टेप तुम्हाला साईडला करून घ्यायच्या आहे, तिथे एक स्टेप साईडला करून घ्यायची, बाकी काहीच नाही. 4 स्टेप फक्त बाजूला करून घ्यायचे. तुम्ही हिंदी बॉक्स जरी घेतला, ओके. अडचण काही? काय अडचण आहे? हा पाठ समजला प्रत्येकाला? ओके, ठीक आहे. आता लगेच सायन्सचं लेक्चर आहे. जयेश, काही अडचण बाळा? काय अडचण नाही जयेश? नाही. ठीक आहे, ओके. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा स्क्रीनचा.